कल्याण स्टेशनवर स्फोटक सदृश्य एक वस्तू सापडलेली आहे आणि पोलिसांचं पथक आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे। कल्याण स्टेशन रहदारीचं स्टेशन आणि याच कल्याण स्टेशनवर आता स्फोटक सदृश्य वस्तू सापडलेली आहे। पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि ही वस्तू नेमकी काय याचा शोध आता सुरू झालेला आहे। कल्याण स्टेशनवर स्फोटक सदृश्य वस्तू सापडल्यामुळे पोलीसही आता अलर्टवर आहेत। पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। ही वस्तू नेमकी कुणी इथं ठेवली, या वस्तूमध्ये नेमकं काय आहे या संदर्भातला शोध आता सुरू झालेला आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कल्याणमध्ये रेल्वे स्टेशनवर स्फोटक सदृश्य वस्तू आढळलेली आहे। ही वस्तू आता पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतायत। तसंच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि पुढील तपासाला सुरुवात झालेली आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, कल्याणमध्ये स्फोटक सदृश्य वस्तू आढळलेली आहे। कल्याणच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ही स्फोटक सदृश्य वस्तू आढळली आणि त्यामुळे खळबळ माजलेली आहे। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। आतिश, काय अधिकची माहिती, काय अपडेट? 4:30च्या दरम्यान एक निनावी फोन आला आणि त्याच्यामध्ये कळण्यात आलेलं आहे की ना प्लॅटफॉर्म नंबर 1च्या बाहेर जे रेल्वे स्टेशन आहे त्याच्यामध्ये जे झाड आहे तिथे बॉक्स आहे, त्याच्यामध्ये डेटोनेटर सापडलं। जे कांदा आहे 54 कांदा ते सापडलेले आहेत। लागताच लगेच बॉम्बस्फोट पथक जे आहे रेल्वेचं आणि ठाणा हे 2 बॉम्बस्फोट पथक इथे रवाना झालेले आहेत आणि पुढचं सुरू आहे। कल्याण रेल्वे स्टेशन हा गर्दीचं ठिकाण आहे आणि हा जो बॉक्स आहे या बॉक्स मध्ये जे 54 जे डेटोनेटरचे ज्या कांड्या आहेत त्या कशाच्या आणलेल्या, कुठनं आणलेल्या त्याचा आता शोध सुरू आहे। सीसीटीव्ही पण शोधतात आणि कल्याण रेल्वे स्टेशनचे जे सर्व स्टेशन आहेत त्या स्टेशनवरती बॉम्बस्फोट पथक जे आहेत ते सर्व तपासणी करत आहेत। बिलकुल, धन्यवाद आतिश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय 54 डेटोनेटर्सच्या कांड्या या ठिकाणी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये 2 बॉक्समध्ये आढळलेल्या आहेत आणि कल्याण रेल्वे स्थानकावर ही स्फोटकं सापडल्यामुळे खळबळ माजलेली आहे, परंतु पोलिसांनी या घटनास्थळी दाखल होऊन ही स्फोटकं जी आहेत ती ताब्यात घेतली आहे।